ते खेकडे आहेत, जिवंत खेकडे आहेत. हे हँडल पण गरम झालंय. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आजचा व्हिडिओ खूपच धमाल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना एक भन्नाट रेसिपी बघायला मिळणार आहे. ती रेसिपी तुम्हाला पुढे कळेलच आणि त्यासोबत फिशिंग सुद्धा बघायला मिळणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. अन्सारी फिशिंग हबचं बेट आहे. आपण सकाळी चराई केली आहे, सकाळी नाही 2 तास अगोदर चराई केली आहे आणि आता हा ते सेम बेट आणि कोंडा मिक्स करतोय. पण आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकणार आहे, कारण की ते फीडरला चिटकून बसायला हवं. हे उंदराने कुरतडलेलं गव्हाचं पीठ. झिंगेने पॉपअप कुरतडले, आम्ही कुरतडलेलं पॉपअप वापरतोय. बघू मिळतं तर मिळतं की ये लग गया पहिला बेट. जवळ चराई करत होतो आम्ही, पण त्यामुळे ना लहान लहान सगळे चिलापी मासे हेच जमा होत होते आणि लहान मासेच मिळत आहेत. त्यामुळे आज आम्ही फार लांब खेळतोय, फार लांबच चराई केली आहे. मोठा मासा असं नाही खात रे, ठम ठम असं नाही का. डेडली हंटचा रॉड आहे हा, वापरतो आपण डेडली हंट. आणि याची सगळी डिटेल आहे ना इथे तुम्हाला मिळून जाईल. हे इथे डिटेल लिहिली आहे बघा सगळी. आणि फिशॉलिकची रील आहे, कॉम्बिनेशनच डेडली आहे. 4000 सिरीजची रील आहे. कास्ट प्रो 4000. एवढं टाईट केलं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये फिशिंगच्या वेळेस जे जे तुम्हाला टॅकल्स दिसतील ना, ते सगळे टॅकल्स तुम्हाला गॅलेक्सी टॅकल शॉपमध्ये मिळतील. इथे त्यांचा नंबर आहे आणि तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता त्यांना आणि तुम्हाला सगळी डिटेल मिळेल. जर तुम्हाला काही कळलं नाही तर व्हिडिओमधून स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट तुम्ही त्या व्हॉट्सअपवर पाठवा, तर तुम्हाला त्या प्रोडक्टची सगळी डिटेल मिळून जाईल. आज जे फीड आपण वापरलं अन्सारी फिशिंग हब, त्यांचा नंबरसुद्धा इथे स्क्रीनवर आहे. तिकडून तुम्ही ते बेट मागवू शकताय. अरे 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 अडकलं होतं. हां हां रो स्ट्रक. चांगलं चांगला पॉपअप खाल्लाय. साईज बघा मस्त आहे रोची. पॉपअपवर मिळाला पॉपअप बघा, तोही कटल्याचा पॉपअप यांनी पकडलाय. एवढा मोठा पॉपअप आहे. अन्सारी फिशिंग हब. आणि कलर बघा माशाचा काय मस्त आहे, बापरे एकदम रंगीत. चांगली साईज मिळाली होती. गळ बघा केवढा मोठा आहे. कटल्याचा गळ आहे हा, रोहूचा नाही आहे, तरी याला रोहू मिळाला. हे बेट असं पाहिजे की पाण्यात पडल्यावर आहे ना हे बेट ह्या फीडरमधनं स्प्रिंगमधनं निघून जायला पाहिजे खाली. अरे 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 इकडे ये, तिकडे नको जाऊ. लांब टाकल्यामुळे साईज चांगली मिळते बरं का रोहूची. इकडे ह्या साईडला खाली तास केल्यामुळे. हा अरे केवढी साईज आहे बापरे. बापरे गेला. मोठी साईज मिळते, चांगली मोठी साईज मिळते. अन्सारी फिशिंग हब त्यांचं बेट आणि लांब कास्ट केल्यामुळे मे बी. गळ बदलूया, कटल्याचे तर कटल्याचेच गळ लावूया, कारण की हे झिंग्याने रोहूचे गळ जे आहेत ते पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेत. हॅकर आहे भाई, हॅकर. 2-2 चिलापे एकत्र काढलेत. सागर हॅकर. सोडून दे सागर आता ते तशाच. अरे हा रे, 1 पे 1 फ्री आहे का. केवढी आहे बापरे. डबल धमाका ऑफर आहे, 1 पे 1 फ्री. बापरे साईज आहे रे. केवढीशा गळावर मिळाली बघा. झिंग्यासाठी लावला होता. झिंगा तर नाही पण चिलापीच मिळते एवढ्याशा गळावर. साईज
डेडली हंटला लागलाय. हां तेच म्हटलं, रेग्युलर एकच रॉड वापरून फील जरा वेगळा होता ना. आला वरच्यावर आला मासा. मोठी आहे की मोठी आहे? बारीक आहे ना. तरी आहे साईज, बारीक नाही आहे, बऱ्यापैकी आहे साईज. काढ ना पटापट, काय त्याला एवढं मग एवढं मग सिलापी ते गळ बरोबर अडकलेलं दिसतंय तरी पण. प्लायरले तर तुम्हाला ना आज एक अशी पद्धत सांगतो ज्यामुळे ना खेकड्यांना आपण शांतपणे मारू शकतोय. बस बर्फ आहे, बर्फाची लादी आहे. हे खेकडे जिवंत खेकडे. गार पाण्यामध्ये एकदम गारटतात, कोल्ड ब्लडेड असतात ना, तर जास्त ॲक्टिव्ह राहत नाही. मग ते जिवंत आहे पण गार पाण्यामध्ये टाकल्यामुळे कसे हे झाले, हे 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 नांगे हे करतात, बुडबुडे काढतात, हे आखडल्यात. 10-15 मिनटं थांबूया आणि 10-15 मिनटात मग ह्या खेकड्यांचं काम 25 होऊन जाईल. मग आपण तोडूया यांना. 15-20 मिनटं झाले. 15-20 मिनटानंतर पूर्ण शांतीपणे, एकदम शांतीप्रिय पद्धतीने स्वर्ग सिधारलेत असं बोलू शकतोय. होपफुली सगळे मेले असावे, नाही तर कच्चं कणिक चावल. ते लोक कसे बसत असेल रे बर्फाच्या पाण्यामध्ये एकदम. हा नाही नाही पिशवी म्हणजे घाण टाकायला रे. हे काय, हा जिवंत आहे? नाही खालचं जिवंत वाटतं त्याचं. ठीक आहे मग परत ते जिवंत झालेत गरम पाण्यात टाकल्यामुळं. हा का, जिवंतच आहेत खेकडे अजूनही. मध्ये वाटले मेले असतील. त्याचे नख वगैरे काढा, नख काढून याच्यात टाक. ओ माय गॉड, ये देखिए खेकड़े बैक टू लाइफ आ रहे हैं. दिसतात का? गरम पाण्यात टाकले की परत जिवंत होतात ते. आता हा कवटीतला मांदा. खेकडे परत जिवंत व्हायला लागलेत, ॲक्टिव्ह व्हायला लागलेत. आता लवकरात लवकर तोडून घ्यावं लागेल आपल्याला त्यांना. ही कवटी ही फेकून द्यायची आपल्याला. ठीक आहे. अरे 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 जिवंत झाले रे तर. हे सगळे खेकडे तोडून झाल्यावर हे असा नजारा आहे. आता हे यातला मांदा आहे तो काढून घ्यायचा आपल्याला. याच्या पेंद्यामध्ये पण मांदा भरपूर असतो, तो पण काढायचा आपल्याला. ओके, हा मांदा बघा, एवढे साधारण 4-1 किलो खेकडे होते, त्यांचा एवढा मांदा निघाला आहे. आणि हे बाकी खेकडे तर यातले ना आपण नांगे आणि पेंदा हे उकळून घेणार आहे. तर त्याआधी हे सगळं धुवून घ्यावं लागणार आहे आपल्याला. हे खेकडे मस्त धुवून घेतलेत. आता हे उकळून घेऊया. हळद घेऊया, मीठ, झाकून घेऊया म्हणजे लवकर उकळेल. हे पाय आहेत त्यांचे, हे ठेचून घ्यायचेत आपल्याला. जास्त नाही, थोडे थोडे ठेचून घ्यायचेत म्हणजे असे क्रॅक्स पडायला हवेत. फक्त असे क्रॅक्स पडायला हवे. हमारे पास संसाधनों की कमी है, इसलिए कुछ तो ऐसा जुगाड़ करना पड़ रहा है. खेकडे उकळले असतील तर खेकडे काढून घेऊया.
हो मस्त उकळलेत खेकडे. साधारण 15-20 मिनिट आपण ठेवले उकळायला. यातलं पाणी फेकून देऊया आणि खेकडे आणि जे काही मांदा पेंदा जे आहे ना त्यातलं आपल्याला मांस काढून घ्यायचं आहे. हे ना आता असे फोडायचे आहेत आपल्याला आणि हे पुरं त्यातलं मांस काढतील. मांस काढून घे ना त्याने काय. थोडी पण हडकं न ठेवून देऊ मांसमध्ये, नाही तर मजा निघून जाईल सगळी. थोडं अवघड काम आहे पोरांनो. फक्त हडकं जरा वेगळे होऊन द्या. कवट्या बिवट्या मिक्स नका होऊन देऊ. नांग्यामधलं तर इझिली निघून जाईल. फक्त हे पेंद्यामधलं काढायला जरा अवघड पडणार आहे. पेंद्यामधनं असं हे निघतं मांस सगळं. तर हे असं मांस जे आहे ना हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं एवढ्या खेकड्यांचं. थंडी पण जबरदस्त वाढली आहे. तर आता जोपर्यंत हे सगळे फोडणार आहे ना, हे दोघं जण फोडतील तोपर्यंत आपण आहे ना मस्तपैकी जे पाय आपण ठेचलेत ना त्याचं सूप बनवूया. त्याच्यात काय नाही त्याच्यामुळे ते तसं होतं. तेजपत्ता, थोडासा तेजपत्ता घालू. दालचिनी ही घेऊया. दालचिनी घातली आहे. लवंग मिक्स आहेत 4-5 आणि काळी मिरी आहे आणि फक्त एक हिरवी मिरची आहे. कांदा, एक कांदा आहे, एक मोठा कांदा आहे. आलं लसूण पेस्ट, जराशी हळद. हळद सुद्धा परतून घेऊया. हे ठेचलेले पाय खेकड्यांचे भरपूर होते. ॲक्च्युली यातलं मांस काढणं ना फार अवघड काम आहे, त्यामुळे आपण याचं सूप बनवतोय. मस्त मिक्स करून घ्या. असं मस्तपैकी सगळा तेल कांदा जो आहे ना तो थोडंसं मिक्सचर ते ह्या पायांना लागू द्या. पाणी घेऊया. मीठ, ही एवढीशी ना लिंबाची खाप आपण याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे लिंबूचा म्हणजे लिंबू रस आपण थोडंसं टाकणार आहे, पण ही एवढंसं जे साल आहे ना लिंबाचं हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहे. याच्यामुळे मस्त अशी लिंबाची चव येते याच्यामध्ये, छान वाटतं. नांगे जे आहेत ना नांगेतनं एवढं मांस काढलं यांनी जोपर्यंत आपण सूप बनवत होतो. ॲक्च्युली ना हे सगळं मी ते प्लास्टिकची पिशवी घालून करायचा प्रयत्न केला, पण हे एवढं शार्प असताना त्यामुळे ते पिशवी फाटत होती आणि हे काही त्यातनं निघत नव्हतं. एवढं फास्ट. सूप चेक करूया. सूप पण झालं आहे ऑलरेडी. ओके, सूप मस्तपैकी रेडी झालंय. सूप रेडी झालंय. ॲक्च्युली हे गाळून घ्यायचं होतं, पण गाळून घ्यायला तेवढं हे नाही आपल्याकडे साधन. कशाने गाळायचं तेच कळत नाही. तर या सूपमुळे ना कालवण पण खूप टेस्टी लागेल. सूप टेस्ट करायला देऊया. ओके. एकदम थंडी घालवेल असं सूप आहे. हा मांदा आपण याच्यामध्ये टाकला होता. थोडंसं बटर घेऊया. ठेचलेलं लसूण आहे. एका लसणाने बाहेर उडी मारून जीव दिला. मस्तपैकी बटरमध्ये लसूण परतून घ्या. हा खेकड्यांचा मांदा. मस्तपैकी मांदा जो आहे तो परतून घ्या. थोडासा असा पातळ व्हायला हवा. बघा शूट तुझं इकडे तिकडे जाईल. तुझं लक्ष तिकडे आहे.
थोडीशी पेपर पावडर. जास्त याच्यामध्ये मसाले वगैरे आपण काय टाकणार नाही आहे, कारण की याची नॅचरल टेस्टच इतकी भारी असते ना, त्यामुळे थोडीशी पेपर पावडर आपण तेवढी टाकली आहे. आणि लसूण दिला आहे. हे असा पातळ व्हायला हवा मांदा नाही सॉरी, मांस मांद्यामध्ये घालतो आहे. मांस जे आहे ते फ्राय करून घ्या. खेकड्याच्याच मांद्यामध्ये खेकड्याचंच मांस फ्राय करायचं आहे आपल्याला. मीठ, खेकड्यामध्ये आपण ऑलरेडी बॉईल करताना मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडं कमी घातलं आहे. एक नंबर सुगंध येतो आहे. मांस आपण त्या मांद्यामध्ये फ्राय करतो आहे ना, हे असं पण खाऊ शकतो आपण. थोडंसं परतलं ना तर डायरेक्टसुद्धा खाऊ शकतो आहे. झाकून घेऊया आणि हे थोडंसं शिजून देऊया. हो, सगळा चुरा राहिला, याच्यावर होईल का नाही काय माहिती आपलं काम ना. हे पण तयार झालं आपलं. हे मस्तपैकी आपण थोडंसं परतून घेतलं आहे, जास्त नाही थोडंसं, कारण की ऑलरेडी हे बॉईल केले होते आपण खेकडे. एक नंबर सुगंध येतो आहे, बापरे. ओके, हे उतरून घेऊया. बटर, कांदा आहे आणि कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची आहे, टोमॅटो आहे, पेपर पावडर, हळद, मीठ. हे पिझ्झा मिक्स आहे, हे पण टाकूया याच्यामध्ये. एक नंबर खुशबू येते रे याची. बडवं नको एकदम. हो, हे पण झालं आपलं. ही टॉपिंग पण रेडी झाली आपली. टॉपिंग काय म्हणतो आपण, पिझ्झा बेस आहे हा घेतला आपण, पण एक्सपेक्टेशन जेवढे होते ना त्याच्यापेक्षा फारच लहान आहे, पण ठीक आहे, चालतं आहे. हा घेऊया. हा बरोबर ह्या पॅनमध्ये आपण ठेवला आहे मध्ये. याला ऑलरेडी बटर लावलं आहे, त्यामुळे बहुतेक हात चिटकणार नाही. हा रेड पिझ्झा सॉस आहे, हा लावूया आपण ह्या पिझ्झाला. हे आपलं खेकड्याचं मांस हे सगळं आपण परतून घेतलं होतं, हे टॉपला टाकूया याच्या. भरपूर आहे, कारण की पिझ्झा लहान आहे त्यामुळे जास्त वाटतंय. हे मस्तपैकी आपण याच्यावर खेकड्याचा मांदा, मांस हे मस्तपैकी याची टॉपिंग दिली, एक लेअर दिली वरती. त्याच्यावरती ही कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम याची टॉपिंग्स. मस्तपैकी याची अशी एक लेअर द्यायची आहे. हे चीज काय म्हणू शकताय, चीजचे लेयर्स आहेत, पातळ चीज. हां, तरी निघत आहे चीज लेअर. आणखीन एक चीजची लेअर, फायनल लेअर. ओके, झाकून घेऊया. व्यवस्थित झाकायचं आहे, नीट नाही झाकलं तर हां व्यवस्थित कुक होणार नाही पिझ्झा. दुसरा पिझ्झा पण बनवूया. पिझ्झा सॉस, खेकडे, बोनलेस खेकडे भरपूर घालूया, त्याशिवाय मजा येणार नाही. असं मस्त लेयर द्यायचं आहे. ये आ गया खेकड़े का लेयर और ये आ गया कांदा, टोमॅटो और कॅप्सिकम. हे हँडल पण गरम झालंय. वाव, चीज पूर्ण गळून खाली पडलं बघा. वाव, याच्यामध्ये ते पार्मेशन चीज असतं ना, मस्त स्टिकी झालं असतं. पिझ्झा आपला बघा काय मस्त तयार झालाय, जळाला पण नाही आहे. थोडं गार होऊन देऊया, एवढं गरम खाता येणार नाही आपल्याला. तो दोस्तों, भाई और बहनों, तैयार है खेकड़ा पिज़्ज़ा पहली बार यूट्यूब पे. कोळसा कमी आहे त्यामुळे फटाफट करावं लागेल आपल्याला. दुसरी लेअर, तिसरी लेअर, चौथी लेअर. झाकून घेऊया असं मस्तपैकी. पहिला पिझ्झा आपला 7 मिनिटातच झाला होता, तर हा पण 7 मिनिटच ठेवूया आपण. जोपर्यंत दुसरा पिझ्झा होतोय तोपर्यंत पहिला टेस्ट करूया. प्लेट बघा कशी आतमध्ये जळाली आहे. एकच नंबर पिझ्झा आहे ये. वाव, एक नंबर. माझा एक जॅपनीज मित्र होता, त्याचं नाव होतं माहिती का, फुंकुनपी. लेयर्स बघा कसे दिसतात मस्तपैकी. एक ऑरेंज लेअर दिसते सॉसची,
त्याच्यावरती ही बरोबर खेकड्याची याची लेअर आहे आणि वरती चीजची लेअर आहे, चीज आणि टॉपिंग्सची. नुसतं असाच टेस्ट करूया आपण. चीज थोडंसं जास्त झालं पण टेस्ट भारी लागते. म्हणजे खेकड्याला तर तोड नाहीच आहे. खेकडा आणि हे सगळं चीज आणि पिझ्झाचं कॉम्बिनेशन आहे ना, काहीतरी आगळं वेगळं खतरनाकच आहे. म्हणजे मी कधी बनवला नाही, पहिल्यांदाच आपण बनवतोय, तरी इतकं भारी झालंय. याचं कारण म्हणजे फक्त खेकडेच आहे. खेकड्याचं जे मांस आहे, मांदा आहे, त्याचं कॉम्बिनेशन भारी लागतं आणि त्याला चीजचा थोडासा टचअप मिळाला आहे, त्यामुळे टेस्ट भारी लागते पिझ्झाची. म्हणजे प्रॉपर पिझ्झाचीच टेस्ट येते. हे गार्लिक मेयोनीज आहे, हे थोडं टाकून आधी टेस्ट करून बघूया कसं लागतंय. कसा मस्त मोठा पीस आहे बघा आणि ही प्रॉपर लेअर आली आहे याच्यावरती चीजची. चीज अजूनही गरमच आहे आतमध्ये. हा हा हा, भारी टेस्ट लागते. म्हणजे मेयोनीजसोबत आहे ना, गार्लिक मेयोनीजसोबत टेस्ट भारी लागते. टॅमरिन इमली चटणी, सॉरी टॅमरिन डेट चटणी कशी मस्त दिसते याच्यावर चटणी, टॅमरिन चटणी. लवकर लवकर टेस्ट करतोय कारण की काय की हे जर गरम असेल ना तरच याची मजा आहे, एकदा गार झालं की मजा येणार नाही. टॅमरिन चटणी सोबत पण जबरदस्त लागते, अफलातून लागतंय. पण यांना टॅमरिन चटणी आवडली, मला मेयोनीज गार्लिक मेयोनीज जास्त आवडलं याच्यासोबत. अरे एक साईडला आला. चीज बघा ना, याला किती मस्त विरघळलं आहे. हे बेस बघायचं, मला वाटलं जळालं का काय, जळाला वगैरे नाही. याचं बेस बघून तुम्हाला कळेल. वा, दूर कसं निघतंय. ओहो हो हो, गरम गरम पिझ्झा, स्टीमी पिझ्झा. एवढं गरम नाही खाऊ शकत आहे मी, तरी थोडंसं आपण धाडस करूया एकदम गरम गरम पीस खायचा. ये वाला बेहतर आहे पहिले वाले से. हा थोडासा जास्त वेळ ठेवला होता आपण, टेस्ट भन्नाट लागते. एकतर एकदम गरम गरम खाल्लं त्यामुळे लागते, किंवा जास्त वेळ आपण हा गरम केलं त्यामुळे लागते. अफलातून टेस्ट लागते. आणि आवडत नाही. मी घेतो एक, हातात पकडता येत नाही तरी खायचा प्रयत्न करतोय मी. गार्लिक मेयोनीज, मला तर गार्लिक मेयोनीज जास्त आवडलं इमली चटणीपेक्षा आत्ता. म्हणजे ना थंडी सुरू झाली आहे तर थोडंसं थांबलं ना, वरची लेअर जी ना तिथं गार अशी वाटते. म्हणजे गार म्हणजे थोडी कमी गरम वाटते अशी. आपण खायला गेलो ना पण आतमध्ये चीज एकदम गरम आहे. गरम चीज काय लवकर गार होत नाही. खूप जबरदस्त लागतं. म्हणजे दरवेळेस आपण असे एक्सपेरिमेंट्स करतो आणि बहुतेक लोकांना माहिती नसेल, आपण असे एक्सपेरिमेंट करत राहतो. बरेच एक्सपेरिमेंट आपले फेल होतात, ते व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आहे. जे सक्सेस होतात तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ही अशी मस्तपैकी टॅमरिन चटणी आपण याच्यावर टाकली आहे. ही लेअर बघा, इथे एकदम थिक लेअर आहे खेकड्याची. असंच आपण काहीतरी नवीन नवीन ट्राय करत राहतो. तुम्ही सुद्धा असं काहीतरी नवीन नवीन ट्राय करत राहा मित्रांनो. काही वेळा तुम्ही सक्सेस व्हाल, काही वेळा तुम्ही फेल व्हाल. पण ते फेल जरी झालं ना तरी काहीतरी आपण नवीन ट्राय केलं ना, त्याचं एक सॅटिस्फॅक्शन खूप भारी असतं. आणि माझा हा प्रयत्न नेहमी सुरूच असतो की तुमच्यापर्यंत काहीतरी युनिक पोचवायचं. आणि आपले एक्सपेरिमेंट्स, आपल्या रेसिपीज अशा काही रॉकेट सायन्स नसतं की जे तुम्ही बनवू शकत नाही. रेसिपी पण आपण अशा बनवतो की जो साधारण सिम्पल, म्हणजे प्रत्येकजण तो बनवू शकतोय अशाच रेसिपीज आपण बनवतो. आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकताय. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. एक मिनिट दाखव, जळायला आहे का नाही. अगं बाबू, किती जळालं. तर फार काळं झालं. बदलो. अरे बापरे, चुकलं. आपल्याला आधी खेकडे टाकायला पाहिजे. आता जाऊ द्या, उलटं झालं. नको. सनी गोट्या धर, घे ना. हा काय म्हटलं मी, सनी गोट्या धर. अरे केवढं हे, एवढं कोण खाते का. डेडली हंट फिशिंग रॉड 7 फीट. पडला.